भाद्रपदाचे होते ते चतुर्थीचे दिवस. त्याला कोण आणणार घरी म्हणून रंगली होती चुरस. मी बाई बसले होते इथेच रांधत चुलीपाशी. बाई माणूस मी, त्याला आणायला जाणार तरी कशी? आणि मला जमणारे होय त्याचं आवाढव्य शरीर धरायला? इथे पदर पडतो 100दा, तो जमत नाही सावरायला. नाही आला की ओवाळून घेईन मी, रांधेन वाढेन, उठल्यावरती उष्टीही काढेन मी. मोदकाचा बेत आहे हो आज. उकड करताना हात कितीदा बोललेत, पण त्याने एकदाही न बघता नुसते तुपासंग गिळलेत. वरण भात भाजी आमटी अगदी पंचपक्वान्न शिजवले. त्याचा नैवेद्य वाढता वाढता माझंच ताट विसरले. आरतीचं ताट त्याचं आज घेणार तरी कोणी? नाही, मी घेतलं असतं, पण ठेवू कुठेही केरसुनी. पाट पोट भरलं अगदी, म्हणून जरा डोळे मिटले. पण त्याची समई विझू नये म्हणून रात्री 10 वेळा उठले. उपास तापास व्रत वैकल्य सगळं मीच केलं, पण जातानाही त्याला कोणी बाप्यानेच नेलं. दुडू दुडू पळत जातो अगदी जेव्हा येते त्याची आई. पण पोटच्या पोरागत जपले हो मी त्याला, वळून बघत सुद्धा नाही. असू दे जाऊ दे करत मीच बाबा पुता केलाय. कधी देव तर कधी पोर म्हणून मीच पदराखाली घातलंय. विघ्नहर्ता म्हणवतो स्वतःला. माझं दुःख त्याला दिसत नाही की बाई म्हणून माझं दुःख विघ्नात मोडतच नाही. किरकिर करतेस मागून नुसती म्हणून करतोस ना तोंड वाकडं. पण एवढं काय मागितलं रे बाबा, साधं सुधं माझं साकडं. उंदरावरून उतरून तू कधीतरी माझ्या चुलीपाशी बसावस. काय होतंय तुला असं आपुलकीने पुसावस. सगळ्यांच्या गराड्यातून तू थोडं मोकळं व्हावस. बस आता जरा म्हणत माझ्या हातचं काम काढून घ्यावस. निघता निघता कधीतरी तू माझ्याकडे बघावस. खूप केलंस ग म्हणत तुझ्या डोळी पाणी साचावं. खूप येतो राग तुझा, पण ठेव तरी कुठं. हसतोयस एवढा गोड की बघून मलाच